आता आपण पाहू सेक्स लिंक इनहेरिटन्स. आता सगळ्यांना माहिती आहे की दोन टाईपचे जीन्स असतात. एकाला म्हटलं जातं ऑटोझोमल जीन्स, 22 पेअर ऑफ द ऑटोझोम्स, आणि 1 पेअर ऑफ द क्रोमोझोम जी राहते त्याला म्हणतो आपण सेक्स क्रोमोझोम. तर सेक्स क्रोमोझोमवरती जे जीन्स प्रेझेंट राहतात त्याला सेक्स लिंक जीन्स असं म्हटलं जातं. द जीन्स विच आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ द सेक्स chromosome are called sex linked genes, and the traits that are determined by the sex linked genes are called the sex linked traits, and the inheritance of the sex linked genes from parents to their offspring is called sex linked inheritance. ठीक आहे. आणि एक्स आणि वाय जीन्स एक्स आणि वाय क्रोमोझोम आहे, म्हणून या ठिकाणी हा जो पॅटर्न ऑफ द इनहेरिटन्स जो राहतो त्याच्यामध्ये एकाला म्हटलं जातं एक्स लिंक जीन्स आणि दुसऱ्याला म्हटलं जातं वाय लिंक जीन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर म्हणजे जीन्स जे नॉन होमोलॉगस रिजनवरती प्रेझेंट राहतात त्याला सेक्स लिंक जीन्स असं म्हणतात. सगळ्यात पहिला जो आहे त्याला म्हणतो आपण एक्स लिंक जीन्स. आता एक्स लिंक जीन्स जे राहतात दॅट आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ द एक्स क्रोमोझोम. कुठे प्रेझेंट राहतात? नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोमवरती हे जीन्स प्रेझेंट राहतात, अँड दॅट द जीन्स डू नॉट हॅव करस्पॉन्डिंग अलील ऑन द वाय क्रोमोझोम. हे जे जीन्स प्रेझेंट राहतात या जीन्सचे कोणतेही करस्पॉन्डिंग अलील जे आहे डू नॉट हॅव करस्पॉन्डिंग अलील्स ऑन वाय क्रोमोझोम. कोणतेही अलील्स हे वाय क्रोमोझोमवरती प्रेझेंट राहत नाही. ठीक आहे. आणि फिमेल दॅट शो द प्रेझेंट फिमेल हॅज 2 एक्स क्रोमोझोम, अँड मेल जर घेतली तर त्याच्यामध्ये एक एक्स क्रोमोझोम असतो आणि दुसरा वाय क्रोमोझोम असतो. म्हणून आपण फिमेलला डिनोट करताना एक्स क्रोमोझोमनी डिनोट करतो आणि मेलला डिनोट करताना एक्स वाय क्रोमोझोम आहे यांनी काय करतो आपण त्याला डिनोट करतो. ठीक आहे. आणि इफ 1 एक्स क्रोमोझोम दॅट कॅरीज अ रिसेसिव्ह जीन फॉर द सेक्स लिंक ट्रेट्स, its effect is suppressed by the dominant genes present on the other X chromosome, and the female with 1 recessive gene are carriers, and if 2 recessive gene then that is disease or that's the disorder, and if 2 तर एक्स लिंक जीन्स जे राहतात दॅट आर प्रेझेंट ऑन द नॉन होमोलॉगस रिजन्स ऑफ द एक्स क्रोमोझोम, and the X-linked genes have no corresponding allele in Y chromosome, and the recessive sex-linked genes in human beings are responsible for the sex-linked characters or the traits. असं जर एक्झाम्पल घेतलं तर ते एक्झाम्पल आहे हिमोफिलिया, देन कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मायोपिया आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी हे याचे एक्झाम्पल आहे. म्हणजे कॅरियर फिमेल जी राहते दॅट इज ऑलवेज फिजिकली नॉर्मल असते, अँड ॲज शी डज नॉट सफर फ्रॉम द डिसीज. जेव्हा दोन्ही जीन्स हे रिसेसिव्ह राहील तेव्हा ती जी फिमेल आहे ती फिमेल काय राहील? डिसीज फिमेल राहील किंवा त्याच्यामध्ये डिसऑर्डर प्रेझेंट राहील. आणि दोन्ही जर डॉमिनंट जीन प्रेझेंट असेल तर मग ती नॉर्मल फिमेल असेल. ठीक आहे. आणि मेल दॅट हॅज ओनली 1 एक्स क्रोमोझोम, इफ एक्स क्रोमोझोम दॅट कॅरीज द सेक्स लिंक रिसेसिव्ह जीन फॉर द सेक्स लिंक ट्रेट when it is expressed phenotypically, and because there is no dominant gene on the Y chromosome to suppress its effect. ठीक है. And therefore sex link or the X link traits appear more frequently in females than in the males. For example, X link traits include hemophilia, color blindness, night blindness or myopia. as example आहे हिमोफिलिया, दुसरं एक्झाम्पल आहे कलर ब्लाइंडनेस.
नंतर एक्झाम्पल आहे मायोपिया, आणि नंतरचं एक्झाम्पल आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी. मस्क्युलर डिस्ट्रॉफी. ठीक आहे. आता हे झालं एक्स लिंक जीन्समुळे होणारे डिसीज. दुसरं जे आहे त्याला म्हटलं तर वाय लिंक जीन्स. वाय लिंक जीन्स दॅट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द होलँड्रिक जीन्स. याला होलँड्रिक जीन्स असं सुद्धा म्हटलं जातं. जीन्स दॅट आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ genes which are located on the non-homologous region of Y chromosome. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग अशा जीन्सला म्हटलं तर वाय लिंक जीन्स असं म्हटलं जातं. आणि वाय लिंक जीन्स दॅट इनहेरिटेड डायरेक्टली फ्रॉम मेल टू मेल, फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. आणि याचं जर एक्झाम्पल घेतलं तर ते एक्झाम्पल आहे हायपरट्रायकॉसिस. हायपरट्रायकॉसिस ही MCQ पण खूप वेळा विचारलेली गेलेली आहे. ठीक आहे. हायपरट्रायकॉसिस म्हणजे काय, तर एक्सेसिव्ह हेअर्स प्रेझेंट ऑन द एक्सटर्नल पिन्ना. एक्सेसिव्ह हेअर्स present on external ear or पिन्ना. ठीक आहे. कानाच्या वरती खूप जास्त प्रमाणात केस असणे हे एक्झाम्पल जे आहे त्याला हायपरट्रायकॉसिस असं म्हटलं जातं. अँड धिस कॅरेक्टर इज ट्रान्समिटेड डायरेक्टली फ्रॉम फादर टू द सन. दॅट आर कॉल्ड एज द वाय लिंक जीन्स ऑर होलँड्रिक जीन्स. याला वाय लिंक जीन्स किंवा होलँड्रिक जीन्स असं म्हटलं जातं. पहिलं एक्झाम्पल पाहू आपण एक्स लिंक जीन्सचं. ते आहे कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस जे आहे हा तुमचा एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, वेअर द पर्सन इज एनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन द रेड अँड ग्रीन कलर. ठीक आहे. आणि रेड आणि ग्रीन कलर जो आहे या दोघांमध्ये हा पर्सन डिस्टिंग्विश करू शकत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट अपियर अ ग्रे कलर. त्याला कोणता कलर दिसतो, ग्रे कलर दिसतो. अँड दॅट इज कॉज ड्यू टू द रिसेसिव्ह एक्स लिंक जीन्स. रिसेसिव्ह एक्स लिंक जीन्स दॅट इज डिनोटेड बाय द कॅपिटल एक्स स्मॉल सी विच प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ द कलर सेन्सिटिव्ह सेल्स, द कोन्स इन द रेटिना ऑफ द आय. अँड द होमोझायगस रिसेसिव्ह फिमेल. तर त्याला रिसेसिव्ह फिमेलला आपण डिनोट करताना काय करणार आहोत, लिहिताना आपल्याला क्रॉस दाखवायचे आहे. तर रिसेसिव्ह फिमेल दॅट इज डिनोटेड बाय XC. ठीक आहे. आणि रिसेसिव्ह मेल जर असेल, रिसेसिव्ह मेल दॅट इज डिनोटेड बाय XC. वाय वरती सी दाखवायचा नाही, कारण की हा डिसीज जो आहे हा एक्स लिंक डिसीज आहे. कलर ब्लाइंडनेस हा तुमचा एक्स लिंक डिसीज आहे किंवा एक्स लिंक डिसऑर्डर आहे. म्हणून याचा जो रिसेसिव्ह जीन राहतो दॅट इज ऑलवेज प्रेझेंट इन एक्स क्रोमोझोम, नॉट इन वाय क्रोमोझोम. म्हणून रिसेसिव्ह फिमेलला आपण एक्स स्मॉल सीला दाखवतो. रिसेसिव्ह मेलला आपण XC/Y दाखवतो. that are unable to distinguish between red and green color, and instead of this red and green color has both the colors that appears gray, and the frequency of the color blind woman is much less than the color blind mean. Dominant X link gene जर असेल त्याला X capital C ने डिनोट केलं जातं. that is necessary for the formation of the color sensitive cells in the retina of the eye. आणि म्हणून जर आपण जिनोटाईप ऑफ मेल अँड फिमेल इंडिव्हिज्युअल्स लिहिले तर ते जिनोटाईप लिहिताना आपण लिहू शकतो की सेक्स, याच्यामध्ये आपण लिहू मेल देन फिमेल. ठीक आहे. आता इथे लिहू आपण नॉर्मल पर्सन, नंतर कलर ब्लाइंड,
आणि नंतर लिहू आपण कॅरियर. आता नॉर्मल मेल लिहिताना काय लिहिलं जातं, यक्स कॅपिटल सी वाय. कलर ब्लाइंड लिहिताना काय लिहू, यक्स स्मॉल सी वाय. आणि कॅरियर हा मेल नसतोच, कारण की वाय वरती हा वाय लिंक डिसीज नाही, म्हणून याला आपण कॅरियर मेल नसतोच. ठीक आहे. आता फिमेलला नॉर्मल लिहिताना यक्स कॅपिटल सी, यक्स कॅपिटल सी. नंतर कलर ब्लाइंडसाठी यक्स स्मॉल सी, यक्स स्मॉल सी. आणि कॅरियरसाठी यक्स कॅपिटल सी, यक्स स्मॉल सी. ठीक आहे. म्हणजे एक काय राहील, डॉमिनंट राहील आणि दुसरा रिसेसिव्ह राहील. अशाला आपण काय म्हटलं जातं, कॅरियर असं म्हणतो. एक डॉमिनंट एक रिसेसिव्ह. दोन्ही डॉमिनंट असेल तर नॉर्मल, आणि कलर ब्लाइंडमध्ये दोन्ही जे राहील ते कसे राहील की रिसेसिव्ह राहील. पहिलं जे एक्झाम्पल घेऊ आपण, मॅरेज बिटवीन द कलर ब्लाइंड मेल अँड द नॉर्मल फिमेल. मॅरेज बिटवीन color blind male and normal female. ठीक है. That will produce normal vision male, then female offspring in F1. The sons have a normal vision but daughter will carrier for the disease. पहिली लिहू आपण आता इथे पॅरेंट्स. पॅरेंट्समध्ये लिहू आपण कलर ब्लाइंड मेल क्रॉस विथ नॉर्मल फिमेल. त्याचं लिहू आपण जिनोटाईप. जिनोटाईप लिहिताना कलर ब्लाइंड मेल यक्स स्मॉल सी वाय, नॉर्मल फिमेल यक्स कॅपिटल सी, यक्स कॅपिटल सी. याचे लिहायचे आता आपल्याला गमेट्स. गमेट्समध्ये लिहू यक्स स्मॉल सी, दुसरा गमेट वाय, फिमेलचे यक्स कॅपिटल सी. थोडंसं सीकडे लिहिताना चौथा गमेट यक्स कॅपिटल सी. सीकडे लिहिताना कॉन्सन्ट्रेशन द्यायचं. कॅपिटल सी आणि स्मॉल सी ओळखू यायला पाहिजे. ठीक आहे. आता याचं आपण लिहू F1 ऑफस्प्रिंग्स. F1 ऑफस्प्रिंग्स और F1 जनरेशन. यक्स कॅपिटल सी, यक्स स्मॉल सी. जरी इथे रिसेसिव्ह असेल तरी लिहिताना डॉमिनंट जो जीन आहे तो पहिले लिहायचा आहे, म्हणून आपण इथे कॅपिटल सी लिहिला, मग स्मॉल सी लिहिला. दुसरा यक्स कॅपिटल सी, यक्स स्मॉल सी. तिसरा यक्स कॅपिटल सी वाय. आणि चौथा यक्स कॅपिटल सी वाय. या ठिकाणी आता हे दोन्ही सारखेच आहे. एक स्मॉल सी आहे. मग हे झाले तुमचे कॅरियर फिमेल, कॅरियर डॉटर्स. आणि हे दोन्ही आहेत नॉर्मल सन्स. 50% आणि हे आहे 50%. ठीक आहे. म्हणजे जर मॅरेज बिटवीन कलर ब्लाइंड मेल अँड नॉर्मल फिमेल जर केलं तर नेक्स्ट प्रोजेनी जी आहे किंवा F1 जनरेशन आहे, तर या F1 जनरेशनमध्ये एक जो म्हणजे 50% डॉटर्स ह्या कॅरियर राहतात, आणि कॅरियर डॉटर्स ज्या राहतात दॅट शो द नॉर्मल व्हिजन. ठीक आहे. म्हणजे रेड आणि ग्रीन कलर त्यांना जसाचा तसा दिसतो. आणि नॉर्मल सन आहे म्हणजे या ठिकाणी त्याला रेड आणि ग्रीन कलर जो आहे तो जसाचा तसा दिसतो. आता याच्यातलाच आपण जर दुसरा क्रॉस घेतला तर दुसऱ्या क्रॉसमध्ये आता दुसरा जो क्रॉस आहे, या दुसऱ्या क्रॉसमध्ये आपण पाहू की मॅरेज
between carrier female म्हणजे कोण, डॉटर, and normal male. ठीक आहे. आता लिहू आपण पॅरेंट्स मध्ये लिहू आपण कॅरियर डॉटर ऑफ F1 जनरेशन क्रॉस विथ नॉर्मल मेल, F1 जनरेशनचा. नेक्स्ट लिहू आपण जिनोटाईप लिहिताना काय लिहिणार आहे, X कॅपिटल C, X स्मॉल c. कॅरियर असल्यामुळे एक जीन रिसेसिव्ह लिहायचं आहे. नॉर्मल X कॅपिटल C Y. नेक्स्ट गमिट्समध्ये X कॅपिटल C, X स्मॉल c, X कॅपिटल C Y. आता याचे लिहू आपण F1 जनरेशन. X कॅपिटल C, X कॅपिटल C. दूसरा X कॅपिटल C Y. तीसरा X कॅपिटल C, X स्मॉल c. आणि चौथा X स्मॉल c Y. ठीक आहे. आता इथे दोन्ही पण डॉमिनंट आहे म्हणून ही झाली तुमची नॉर्मल फिमेल. नंतर हे आहे नॉर्मल मेल. ठीक आहे. इथे स्मॉल c आहे एक म्हणून ही झाली तुमची कॅरियर फिमेल. आणि चौथा जो आहे तो आहे कलर ब्लाइंड मेल. ठीक आहे. म्हणजे या एक्झाम्पलवरून आता हे जर आपण एक्झाम्पल जर बघितले, हे सगळे 25%, हा पण 25%, हा पण 25% आणि हा पण 25%. म्हणजे नॉर्मल फिमेल, नॉर्मल मेल, कॅरियर फिमेल अँड कलर ब्लाइंड मेल. या एक्झाम्पलवरून असं लक्षात येते की X-linked recessive gene for color blindness is inherited from colorblind father to his grandson. ठीक आहे, through his daughter. This type of inheritance is called as criss-cross inheritance. अशा टाईपला इनहेरिटन्सला criss-cross inheritance असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे हा जो डिसीज आहे, द इनहेरिटन्स ऑफ द कॅरेक्टर फ्रॉम फादर टू हिज ग्रँडसन थ्रू हिज डॉटर इज कॉल्ड criss-cross inheritance. The inheritance of character from father to his grandson through his daughter is called criss-cross inheritance. कारण की पहिला जो आपण क्रॉस केला फर्स्ट एक्झाम्पलमध्ये, त्याच्यामध्ये फादर जो होता म्हणजे मेल जो होता, हा मेल कलर ब्लाइंड मेल होता. ठीक आहे. मग कलर ब्लाइंड मेलमधून हे कॅरेक्टर जे आहे ते कुठे ट्रान्समिट झालं, ते झालं त्याच्या डॉटरमध्ये, म्हणजे कॅरियर डॉटर आली. ठीक आहे. आणि मग कॅरियर डॉटरचा जेव्हा नॉर्मल मेलसोबत क्रॉस केला नेक्स्ट जनरेशनला, तर हा जो आलेला जो ग्रँडसन आहे, हा ग्रँडसन कसा राहतो, दॅट इज ऑलवेज अ कलर ब्लाइंड. म्हणजे X-linked recessive genes for color blindness is inherited from color blind father
टू हिज ग्रँडसन थ्रू हिज डॉटर. हा झाला ग्रँडसन, ही आहे डॉटर, आणि पहिल्या क्रॉसमध्ये आपण जे बघितलं होतं ते आहे फादर. ठीक आहे. म्हणून द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर फ्रॉम फादर टू हिज ग्रँडसन थ्रू हिज डॉटर इज कॉल्ड क्रिस क्रॉस इनहेरिटन्स.